देश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। नमस्कार। मागे काही दिवसापूर्वी या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री यांनी प्रशासनाच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप केला होता की प्रशासनामध्ये काही अधिकारी हे यांची संपत्ती याची चौकशी करण्यात यावी आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी असा आरोप महसूल मंत्री यांनी लावलेला होता। माझे एकच म्हणणं आहे की आपण या नागपूर जिल्ह्यामध्ये महसूल विभाग आपल्याकडे आहे आणि ज्या महसूल विभागामध्ये जे वाळू माफिया आहे, जे रेती तस्कर आहे, ते आताही आपल्या जिल्ह्यामध्ये रात्रीच्या वेळी चोरी करत आहे आणि त्यामध्ये तुमचेच कार्यकर्ते त्या ठिकाणी रेती रात्रीच्या वेळेस काढत आहे, अशा प्रकारे आमचा आरोप आहे। दुसरा मुद्दा आहे की आपण ज्या वेळेस जिल्हा परिषद मेंबर असताना तेव्हापासून तर आतापर्यंत आपण मंत्रीपर्यंत आपण जेवढी संपत्ती जमवली त्याचे विवरण सर्व लोकांसामने उजागर करावे, कारण की आपण एक ऑटो चालक होत्या, ऑटो चालक म्हणून एक लोकमतला लेख आला होता आणि एवढं ऑटो चालक वाला माणूस अगर एवढी संपत्ती अगर कमवत असेल तर त्यांनी ही संपत्ती आणली कोठी। राहिला विषय आपण खसाड्यातून कोराडी परिसरामध्ये आले आहात आणि कोराडी परिसरामध्ये आपली काही वडलोपार्जित काही शेतजमीन पूर्ण होती नाही की आपण खूप मोठी शेतकरी लोक होते, असातला विषय नाही। तुमच्या घरातून तुम्ही निघालेले व्यक्ती आहात आणि तुमच्या जेवढी तेवढी प्रॉपर्टी नव्हती, मग एवढी प्रॉपर्टी आली कशी याचे सुद्धा आपण जनतेसामने सांगावं असा आमचा आरोप आहे। अशा प्रकारे आपण लोकाला जेव्हा जनतेसामने सांगता, मीडिया सामने सांगता, तर आपण सर्व जे आम्ही आरोप केलेले आहेत त्या आरोपाचे आपण प्रेस मीडिया सामने जाहीरपणे सांगावं की मी येथून एवढी प्रॉपर्टी कमवली, तेथून प्रॉपर्टी कमवली। आपण सुद्धा काही प्रमाणात महाराष्ट्र निर्मिती कंपनीमध्ये ठेकेदारी केली आणि त्या ठेकेदारीतून उत्पन्नातून पण पैसा कमवला। याचा अर्थ की महादुला कोराडी परिसरामध्ये आपण स्थापत्य विभागामध्ये ठेकेदारी करत होता जिल्हा परिषद मेंबर असताना सुद्धा। अशा प्रकारे आपली संपत्तीची एवढी मोठी संपत्ती आली कुठून याची सुद्धा लोकांसामने जनतेसामने सांगावं अशी आमची मागणी आहे। दुसरा विषय असा आहे की आपण 1 ते 4 युनिट जेव्हा कोराडीमध्ये लोणखरीतले शेतकरीच्या लोकांना मध्ये जे राखेमुळे त्यांचे हे होत होते, पिकाचं नुकसान होत होतं, त्यांच्या गोबीला भाव मिळत नव्हता ते राखेमुळे। आज 1 ते 4 युनिट त्यावेळेस तुम्ही आमदार असताना ते आणि काँग्रेसची गव्हर्नमेंट असताना हा प्रश्न उचलला होता, पण आज या परिसरामध्ये कोराडी परिसरामध्ये, महादुला परिसरामध्ये आणि आजूबाजूच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये जे काही राख उडत आहे त्या राखेमुळे लोकांच्या परेशानी होत आहे की लोकांना त्रास होत आहे। आज त्याच्यामुळे हेल्थला किती प्रॉब्लेम होत आहे, लोकांच्या घरी राख पडत आहे। या मुद्द्यावर तुम्ही बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे, पण अशा पद्धतीने आपण लक्ष देत नाही आणि सांगताय की ज्या वेळेस तुम्ही हा मुद्दा विधानसभेत विचारला होता की कास्तकाराच्या लोकांना जे भाव मिळत नाही, त्यांची फुलगोबीला भाव मिळत नाही, त्या राखेमुळे त्यांची खराब होते गोबी। अशा प्रकारे आज लोकांच्या घरी राख उडत आहे आणि राख उडल्यामुळे आज लोकांना आरोग्याला किती हानिकारक आहे ती काळी राख, ते महत्वाचे आहे। अशा प्रकारे आपण या सर्व बाबीचा विचार करून आम्हाला या महादुला कोराडी व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना न्याय देण्याचा आपण प्रयत्न करावा। राहिली गोष्ट महादुलामध्ये आपली नगरपंचायत आहे आणि नगरपंचायतमध्ये आता भ्रष्टाचार आम्ही म्हणत आहोत, पण भ्रष्टाचार तुम्ही म्हणता 200 कोटी दिले तर 200 कोटी आपण दिले, ठीक आहे। आपण त्या ठिकाणी पालकमंत्री असताना किंवा आमदार असताना, मंत्री महोदय असताना तुम्ही दिलं, पण चांगली गोष्ट आहे, विकास होत आहे, पण विकासाच्या नावाने त्याचं आज विकास जे पाहिजे होता तसा विकास परिपूर्ण झालेला नाही। आपण एक नियोजन पद्धतीने अगर चांगले विकास केलं असते आज तुम्हाला लोकांनी डोक्यावर बसवलं असतं।
अशा पद्धतीनं जे आमचे आरोप आहेत ते आरोप आपण जनतेसामने सांगावं अशी आमची मागणी आहे। भ्रष्टाचाराच्या बाबत आपण या परिसरामध्ये जे होत असलेले विकास कामाचे आपण स्वतः जाणीवपूर्वक लक्ष द्यावं आणि या भ्रष्टाचाराला उजागर करावा। आम्ही तर उजागर करणारे कार्यकर्त्याच्या विरोधक असेल तरी पण जिथे विकासाच्या बाबतीत आम्ही विरोध करत नाही, विकास चांगला झालाच पाहिजे। आमच्या एक असतो की महादुला कोराडीमध्ये विकास झाला पाहिजे, पण आपण आज त्या पदावर आहात, त्या पदाची गरिमा समजून आपण एक वेळेस असं असता की आपण जेव्हा शपथविधी घेतो की आम्ही कुणाच्या दुजाभाव करणार नाही, काही करणार नाही, म्हणजे शपथ घेताना संविधानावर विश्वास ठेवून, पण आज तुमच्या मनात जेवढी दृढ भावना आहे, जे लोकांचे जे कोणत्याही पक्षाचे असो, तुम्ही म्हणताय की आम्ही सर्व पक्षाचे काम करता, पण तुमच्या मनात जेवढा भ्रम असतो त्या भ्रम करून तुम्ही जो काही कार्यकर्ता असतो त्याला किती प्रमाणे तुम्ही पण त्रास देता ते सर्व महादुला कोराडी परिसरातील लोकांना सर्वांना माहित आहे। अशा पद्धतीने जो आम्ही आरोप केला त्या आरोपाचे आपण खंडन करावं अशी आमची मागणी आहे। धन्यवाद। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।